गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असताना, मजेत असताना. आज आहे अक्षय तृतीया म्हणून सकाळी मस्त हेअर वॉश करून मी रेडी झाले होते सकाळी 6:30ला फटाफट. आणि खूप ऊन आलं होतं सकाळी पण इतकं गरम होतं. आज बनवायची होती चवळीची भाजी. त्याच्यासाठी आधी कांदा मी मस्तपैकी भाजून घेतला होता. तो गॅसवर डायरेक्ट विदाऊट ऑइलमध्ये फ्राय करता, नाही तर आपण मोस्टली मसाला फ्राय करून घेतो कांदा, पण तो नाही केला मी. त्याच्यामध्ये टाकलं होतं आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट जी माझ्याकडे होती अवेलेबल ती. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं खोबऱ्याचं वाटण केलं होतं, ते पण याच्यामध्ये टाकलं होतं. ते पण मस्त मिक्स करून घेतलं. त्या दिवशी बघा मी गेले होते बायांच्या इथे जेवायला, तिथे पूजा होती. तिथे ना चवळीची भाजी इतकी टेस्टी झाली होती. मला ती चवळीची भाजीची खूप आठवण आली. पण कितीही आपण ट्राय करा, घरी तशी चवळीची भाजी होत नाही. जी पूजेला होते ती पूजेलाच होते. आणि त्याच्यानंतर मी टाकलं होतं ह्याच्यात हळद, लाल मिरची पावडर, कोळी मसाला टाकला होता आणि आपला गरम मसाला टाकला होता. मी लवकरच कोळी मसाल्याचं तुम्हाला आता सांगणार आहे, बिकॉज मला माझ्या व्हिडिओ बघून एक चेंबूरवरून 2 ते 3 ऑर्डर्स आल्या आहेत. सो मी त्याचं पण तुम्हाला दाखवेलच लवकर, जेव्हा मी घरी जाईल तेव्हा. त्याच्या आधी जर मम्मीने ऑर्डर डिलिव्हरी केली तर त्याला मी काय करू शकत नाही, बिकॉज सध्या माझी ट्रेनिंग सुरू आहे. त्याच्यानंतर मी बटाटे जे कट करून घेतले ते टाकले ते अकॉर्डिंग टू जसं तुम्हाला पाहिजे, पातळ घट्ट जसं पाहिजे तसं. मी आधी चवळी शिजून नाही घेतली, मी डायरेक्ट त्याच्यातच टाकली. म्हटलं आज तशीच बनवून बघू. पण शेवटी ती पूजेचीच असते ना चवळीची भाजी. मस्त अशी चवळीची भाजी मी शिजायला ठेवली. त्याच्यानंतर मी पुऱ्या बनवून घेतल्या होत्या. अशा पुऱ्या फुगल्या होत्या माझ्या. आणि पुरी आणि श्रीखंड कॉम्बिनेशन कोणाला आवडत नाही. प्लस पुरी आणि आमरस. आज अक्षय तृतीया आहे त्यामुळे आमरस बनवणं तर बनताच आहे, बनवायलाच पाहिजे. बनता आहे, मी पण काय बोलते फटाफट, ठीक आहे असू द्या. सो आमरस बनवायचं होतं, त्यासाठी मी आंबे आधीच 10 ते 15 मिनटं भिजत घालून ठेवले होते. आणि माझी चवळीची भाजी रेडी झाली होती. त्याच्यानंतर मी सगळं क्लीन किचन करून घेतलं होतं फटाफट, बिकॉज मला ऑफिसला पण बसायचं होतं. माझी 1 वाजता ट्रेनिंग सुरू होणार होती. त्याच्यानंतर आमच्याकडे अशा पद्धतीने आधी पल्प काढून घेतात आमरससाठी. काही जण कट करून पण करतात, पण मी थोडं माझ्या मम्मी आणि आजीच्या पद्धतीचं केलं होतं. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दूध पण टाकू शकता, पण जेव्हा मी जे देणार तेव्हाच दूध टाकेल. कोणाला आवडतं नाही आवडतं, आधीच दूध टाकून ठेवलं तर आमरस म्हणा तो काळा पडतो, त्यामुळे मग दूध आधी टाकून ठेवत नाही. त्याच्यानंतर मी सगळं नैवेद्य वगैरे रेडी केलं मस्तपैकी आणि उरलेलासुद्धा आमरस रेडी करून घेतला, बिकॉज थोडंसं मी आधी देवांसाठी करून ठेवला होता. त्याच्यानंतर मग ह्याच्यात टाकलं होतं वेलची पूड मस्त अशी. मी आधीच ऑलरेडी जास्त करून ठेवते, बिकॉज आपल्याला लागतेच ना त्यामुळे. आणि फायनली माझा असा आमरस रेडी झाला होता आणि खूप मस्त असा झाला होता. त्याच्यानंतर मी संध्याकाळी हे फक्त स्वीट्स खाल्लं आणि TV बघितली. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज.